Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 14 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन बघणार आहोत. हे तिन्ही क्वेश्चन आजचे महाराष्ट्र सीईटी मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन बघूया. तर तो काही अशा प्रकारचा आहे. इफ y to the power y equal to x sin y then dy by dx. तर इथे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सर्वात आधी हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण जी टर्म आहे ती लिहूया. त्यानंतर आपण बघूया की हा क्वेश्चन कशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. पहा, तर अशा प्रकारची आपली टर्म आहे. या टर्म मध्ये तुम्हाला फंक्शन टू द पॉवर फंक्शन दिसत आहे. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा हा प्रॉब्लेम आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण लॉगचा यूज करू शकतो. बघा, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आधी आपण या टर्मला दोन्ही साइडनी लॉगनी मल्टिप्लाय करूया. पहा, म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेऊया. वी गेट लॉग y टू द पॉवर y इक्वल टू लॉग x साइन y. इथे आपण फक्त लॉग घेतलेला आहे दोन्ही साइडनी. तर आता आपण लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय करूया. इथे पहा, इथे लॉगची प्रॉपर्टी यूज केल्यानंतर इथे येणार y लॉग y होणार आणि इथे येणार लॉग x प्लस लॉग साइन y. पहा, इथे आपण प्रॉपर्टी लिहून घेऊया. लॉग x टू द पॉवर x असेल तर x लॉग x होणार. ओके, जसे इथे होणार लॉग ए बी जर असेल तर लॉग ए प्लस लॉग बी होणार. या प्रॉपर्टीज आपण लॉगच्या इथे यूज केलेल्या आहे दोन्ही, त्यामुळे आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. आता आपण याला डिफरन्शिएट करूया dy बाय dx काढण्यासाठी. तर पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल आपल्याला. वी गेट, पहा आता इथे y लॉग y आहे म्हणून आपल्याला इथे डिफरन्शिएशनचा प्रोडक्टचा फॉर्म्युला लावावा लागेल. पहा, म्हणजे इथे येणार y इंटू 1/y. फॉर्म्युला लावल्यानंतर प्रोडक्ट रूल. पहा, नंतर येणार लॉग y इंटू dy बाय dx. पहा, अशा प्रकारे इथे येणार लॉग एक्सचा 1/x आणि इथे येणार लॉग साइन y आहे, म्हणजे इथे येणार 1/sin y. त्यानंतर साइन yचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल प्रोडक्टमध्ये. तो येणार कॉस y इंटू कॉस y dy बाय dx. पहा, अशा प्रकारे. आता इथे बघा, इथे कॉस y बाय साइन y दिसत आहे. आता कॉस बाय साइन आपल्याला माहीत आहे कॉट y येतो, त्यामुळे इथे आपण लिहून घेऊया कॉट y dy बाय dx. ओके, आणि ही टर्म आता इथे y कॅन्सल होणार आणि इथे राहणार 1 प्लस लॉग y dy बाय dx. ओके, आपल्याला काढायचा आहे dy बाय dx हा, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म आपण सेपरेट लिहून घेऊया आणि बाकीच्या टर्म सेपरेट लिहूया. म्हणजे आपल्याला मिळणार इथे पहा लॉग y, सॉरी इथे सुद्धा dy बाय dx येणार. आपण y ला डिफरन्शिएट केलं होतं. पहा, म्हणजे 1/y dy बाय dx, इथे dy बाय dx येणार. ओके, पहा, हां, या तिन्ही टर्म आपण सेपरेट घेऊया. म्हणजे इथे येणार 1 प्लस लॉग y प्लस कॉट y dy बाय dx इक्वल टू 1/x. पहा, अशा प्रकारची टर्म आपल्याला काढायचं आहे dy बाय dx ही टर्म. त्यामुळे आपण या होल टर्मला राईट हँड साईडला नेऊया. म्हणजे आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू मिळणार. ती मिळणार आपल्याला x इंटू ही टर्म पूर्ण 1 प्लस लॉग y प्लस कॉट y. पहा, ही आहे आपली dy बाय dx ची व्हॅल्यू, जी की आपल्याला काढायला सांगितलेली होती. आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. पहा, तर आपला सेकंड क्वेश्चन तो असा आहे. इफ लॉग 10 x² मायनस y² अपॉन x² प्लस y² इक्वल टू 2 देन dy बाय dx. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती लिहून घेऊया. आपली टर्म आहे लॉग 10 x² मायनस y² अपॉन x² प्लस y² इक्वल टू 2. पहा, अशा प्रकारची आपली टर्म आहे. आता पहा, इथे लॉग आहे त्यामुळे आपण इथे लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकतो.
ही टर्म आपण या प्रकारे लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन लॉग 10 इक्वल टू 2. पहा इथे आपण प्रॉपर्टी लिहूया, लॉग ए बी जर असेल तर आपण लॉग ए बाय लॉग बी लिहू शकतो, बरोबर. ती प्रॉपर्टी आपण इथे अप्लाय केलेली आहे. हां, आता बघा, आता हा लॉग 10 आपण या साईडने ट्रान्सफर करूया. म्हणजे इथे राहणार ही टर्म एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2 लॉग 10, बरोबर. आता पहा 2 लॉग 10ला आपण या प्रकारे लिहू शकतो, लॉग 10 स्क्वेअर, बरोबर. आता बघा इथे सुद्धा लॉग आहे आणि इथे सुद्धा लॉग आहे. हे दोन्ही लॉग आपण कॅन्सल करू शकतो आणि मग आपल्याला रिमेनिंगमध्ये मिळणार एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10चा स्क्वेअर. पहा अशा प्रकारे हा 10चा स्क्वेअर म्हणजे इथे 100, म्हणजे आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. ओके, पहा अशा प्रकारे. आता पहा ही टर्म आपण या साईडनी ट्रान्सफर करूया, म्हणजे ही टर्म होणार 100 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पुन्हा याला आपण सॉल्व करू शकतो, ही टर्म येणार 100 एक्स स्क्वेअर प्लस 100 वाय स्क्वेअर. आता इथे सुद्धा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे, म्हणजे पुन्हा आपण याला सॉल्व करू शकतो. तर ही टर्म येणार 100 एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पहा प्लस 100 वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0, बरोबर. म्हणजे इथे राहणार 99 एक्स स्क्वेअर प्लस 101 वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता याला आपण डिफरन्शिएट करूया. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. पहा आता 99 एक्स स्क्वेअर, या 99ला आपण ॲज इट इज लिहूया आणि एक्स स्क्वेअरला डिफरन्शिएट करूया. ते येणार 2x प्लस हा 101 सुद्धा आपण असंच ठेवूया आणि वाय स्क्वेअरचं येणार 2y dy बाय dx इक्वल टू 0. पहा आता बघा याला आपण थोडं सॉल्व करूया. 99 2x या साईडने लिहूया आणि या टर्मला त्या साईडने लिहूया, म्हणजे ही येणार 101 2y dy बाय dx, बरोबर. आता हा 2 आणि हा 2 आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर. म्हणजे आपल्याला काढायचं आहे dy बाय dx, म्हणजे dy बाय dx हा 2 कॅन्सल केल्यानंतर आपल्याला मिळणार 99 बाय 101, हा निगेटिव्ह साईन येणार त्यासोबत आणि इथे येणार x बाय y. ही आहे आपली dy बाय dxची टर्म आणि ही टर्म आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. आपला लास्ट क्वेश्चन आहे इफ लॉग 10 एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 2 देन dy बाय dx. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2018मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा क्वेश्चन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी जी दिलेली टर्म आहे ती आपण लिहून घेऊया. आपली टर्म आहे लॉग 10 एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 2 अशी आपली टर्म आहे. हा प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम सारखाच आहे, थोड्याफार प्रमाणात तसाच आहे. आपण इथे आपल्याला त्याच प्रकारे सॉल्व करावा लागेल हा प्रॉब्लेम. पहा म्हणजे ही टर्म आपण ज्या प्रकारे सेकंड प्रॉब्लेममध्ये घेतला त्या प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे लॉग 10 म्हणजे या प्रकारे लॉग 10 इक्वल टू 2, बरोबर. हा लॉग 10 या साईडने लिहूया, म्हणजे ही टर्म होणार लॉग 2 लॉग 10 म्हणजेच 10चा स्क्वेअर इक्वल टू 100, बरोबर. आता ही टर्म लिहून घेऊया आपण फक्त लॉग 10 या साईडने ट्रान्सफर केलेला आहे आणि इथे राहणार मग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, बरोबर. लॉग 10 स्क्वेअर इथे लॉग आहे. पहा आता हा लॉग आणि हा लॉग आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे इथे आपल्याला मिळणार एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 100. आता थोडं सॉल्व करून घेऊया. पुन्हा ही टर्म आपण राईट साईडनं नेऊया, म्हणजे आपल्याला मिळणार
इथे आहे निगेटिव्ह साईन, 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, याला आपण मल्टिप्लाय करू शकतो 100ला ब्रॅकेटनी, म्हणजे इथे येणार 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. आता बघा याला आपण पुन्हा सॉल्व करू शकतो. ही टर्म येणार 100 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 0, म्हणजेच ही टर्म येणार 99 एक्स क्यूब प्लस 101 वाय क्यूब. बघा अशा प्रकारे. आता आपण याला डिफरन्शिएट करूया. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट 99ला आपण ॲज इट इज लिहूया आणि एक्स क्यूबला डिफरन्शिएट करूया. आपल्याला मिळणार 3x स्क्वेअर प्लस 101 3y स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू 0. बघा अशा प्रकारे. इथे आपण 3 आणि 3 कॅन्सल करू शकतो, म्हणजे आपल्याला मिळणार 99x स्क्वेअर प्लस 101 y स्क्वेअर dy बाय dx. आपल्याला काढायची आहे dy बाय dxची टर्म, म्हणजे आपल्याला मिळणार dy बाय dx इक्वल टू 99x स्क्वेअर बाय मायनस 101 वायचा स्क्वेअर. तर आपल्याला dy बाय dxची टर्म अशा प्रकारची मिळालेली आहे, पण ही टर्म आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे, म्हणून इथे आपल्याला थोडाफार प्रमाणात चेंजेस करावे लागेल. बघा हे जे इक्वेशन आहे आपल्याला मिळालेलं होतं 99x क्यूब प्लस 101 वाय क्यूब इक्वल टू 0, याला आपण ऑप्शन नंबर 1 देऊया. आता पहा यावरून आपल्याला 99x स्क्वेअरची व्हॅल्यू मिळू शकते. पहा ती कशी, पहा 99x क्यूब अशा प्रकारची आहे. आता 99x क्यूब इक्वल टू 101 वाय क्यूब. पहा या इक्वेशनला आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आता यावरून आपण 99x स्क्वेअरची व्हॅल्यू काढूया, जेणेकरून ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करता येईल आणि या dy बाय dxमध्ये काही सर्टेन चेंजेस होईल आणि त्यामुळे आपल्याला कदाचित आपला आन्सर मिळू शकते. बघा 99x स्क्वेअर म्हणजे इथे येणार 101 वाय क्यूब बाय, आता एक्स क्यूब हा एक्स आपल्याला या एक्स क्यूबमधला एक एक्स आपण या साईडने नेऊया, म्हणजे आपल्याला मिळाली 99x स्क्वेअरची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. बघा व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, मायनस 101 वाय क्यूब अपॉन एक्स इंटू 101 वायचा स्क्वेअर. पहा बरोबर. आता पहा हा स्क्वेअर आणि हा क्यूब आपण कॅन्सल करू शकतो, त्याचप्रकारे 101 आणि 101 सुद्धा कॅन्सल होणार. आता पहा इथे निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे हा निगेटिव्ह साईन आणि इथे ऑलरेडी निगेटिव्ह साईन होता, म्हणजे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह होणार आहे ही टर्म. बरोबर. आता पहा म्हणजे इथे वाय क्यूब म्हणजे इथे एक वाय उरून आहे, म्हणजे ही टर्म येणार वाय बाय एक्स. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे, आपलं dy बाय dx, म्हणजे dy बाय dx इक्वल टू काय आलेलं आहे, वाय बाय एक्स. आणि हा वाय बाय एक्स आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. पहा अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3चा आन्सर मिळालेला आहे. तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.